किशोरी पेडणेकरांच्या गटनेते पदावरून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी आहे। महत्त्वाचे पद वरळी विधानसभेतच का? नाराज पदाधिकाऱ्यांचा हा सवाल आहे। महापालिकेमधील विजयानंतर पेडणेकरांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आलेली होती आणि आता त्यावरूनच वाद निर्माण झालेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी पाहायला मिळतेय। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। निवृत्ती नक्कीच वृषाली, आपण पाहतो की 3 दिवसापूर्वी शिवसेना भवन येथे बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये माजी महापौर आणि शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। परंतु या नियुक्तीवरून शिवसेनेमध्ये नाराजी असल्याची सूत्रांची माहिती आहे, कारण की ज्या वरळी विधानसभेमध्ये अनेक पदं का दिली जात आहेत असा सवाल जो आहे तो काही ज्येष्ठ शिवसैनिकांनी उपस्थित केलाय। कारण याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर 2 विधान परिषदेचे आमदार, त्याचसोबतच याच्या अगोदर महापौर, त्यानंतर उपमहापौर, बेस्ट समितीचे अध्यक्ष असे अनेक पदं ही वरळी विधानसभेतच का दिली जात आहेत असा सवाल शिवसैनिक उपस्थित करतायत। कारण की गटनेतेपदी नियुक्ती किशोरी पेडणेकर यांची पुन्हा एकदा करण्यात आलेली आहे। शिवसेनेमध्ये नगरसेवकांपैकी अनेक जे ज्येष्ठ नगरसेवक आहेत ते असताना देखील किशोरी पेडणेकर यांची का नियुक्ती करण्यात आली असा देखील सवाल या शिवसैनिकांकडून उपस्थित केला जातोय। त्याच्यामुळे आता आगामी काळामध्ये याचे काय पडसाद उमटतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की कोरोना नंतर किशोरी पेडणेकर यांच्यावरती मोठ्या प्रमाणात आरोप केले जात होते, परंतु हे आरोप बिनबुडाचे आहेत असे देखील शिवसैनिकांकडून सांगितलं जात होतं। परंतु ज्या पद्धतीने अनेक पदं जी आहेत हे वरळी विधानसभेतच का दिली जात आहेत असा सवाल जो आहे तो उपस्थित केला जातोय। धन्यवाद निवृत्ती, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।